नमस्कार मित्रांनो, मी रंजना कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, सध्या आषाढी एकादशीनिमित्त सर्व गावांमध्ये आपल्याला दिंड्या दिसतात। तशीच एक दिंडी आमच्या अहमदनगरमधील गुलमोहर रोड येथील स्वामी समर्थ मंदिरात आली। सर्वकडे दिंड्या असल्यामुळे संपूर्ण वातावरण हे विठ्ठलमय झालंय। सगळीकडे आपल्याला विठ्ठलाचा जयघोष ऐकायला भेटतो। विठ्ठलाच्या वारीत दिंडीत कोणीही सामील होऊ शकतं, कोणीही सहभाग घेऊ शकतो। त्याला काहीच वयाची अट नाही। लहान मोठे तरुण म्हातारे असे सर्व वयोगटातले माणसं आपल्याला इथे दिसतात। भक्त मंडळी आपल्याला इथे दिसते। सिंदखेडवरून आलेल्या ह्या दिंडीचा आज येथेच मुक्काम आहे। तर बघूया ते काय काय करतात। आता यांचं भजन चालू आहे। भजन, सत्संग, प्रवचन सर्व काही आपण आज ऐकणार आहोत। विठ्ठल 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 विठ्ठल। भगवान विठ्ठलाला आवडणारी तुळस या महिला मंडळी डोक्यावर घेऊन भजन करत आहे। अतिशय सुंदर देखावा, सुंदर दृश्य। जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करावी आणि अनुभव घ्यावा, विठ्ठलमय होऊन जावं। पांडुरंग हरी रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी रामकृष्ण हरी। समाधि संजीवन हरि पद, हरि पद, हरि पद, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी। हरि मुखे मना, हरि मुखे मना। नंदवा प्रमाण मूर्ती विज्ञान, धन्यवाद प्रमाण मूर्ती विज्ञान। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल।
ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. मी घेऊन येत आहे नवीन माहिती, नवीन जागा. अवश्य पहा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फ्रेंड्स.